म्हणी भाग 2. कोणाच्याही चांगुलपणाच्या वाटेल तसा फायदा घेऊ नये. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. नो न ए मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. कोणाच्याही चांगुलपणाच्या वाटेल तसा फायदा घेऊ नये. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. कोणाच्याही चांगुलपणाच्या वाटेल तसा फायदा घेऊ नये. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. कोणाच्याही चांगुलपणाच्या वाटेल तसा फायदा घेऊ नये. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. कोणाच्याही चांगुलपणाच्या वाटेल तसा फायदा घेऊ नये. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. कोणाच्याही चांगुलपणाच्या वाटेल तसा फायदा घेऊ नये. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. कोणाच्याही चांगुलपणाच्या वाटेल तसा फायदा घेऊ नये. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. मेल्या म्हशीला मनभर दूध. 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 एखादी व्यक्ती जगातून गेल्यावर त्या व्यक्तीचा गुणगौरव करणे. मेल्या म्हशीला मनभर दूध. एखादी व्यक्ती जगातून गेल्यावर त्या व्यक्तीचा गुणगौरव करणे. मेल्या म्हशीला मनभर दूध. एखादी व्यक्ती जगातून गेल्यावर त्या व्यक्तीचा गुणगौरव करणे. मेल्या म्हशीला मनभर दूध. एखादी व्यक्ती जगातून गेल्यावर त्या व्यक्तीचा गुणगौरव करणे. मेल्या म्हशीला मनभर दूध. एखादी व्यक्ती जगातून गेल्यावर त्या व्यक्तीचा गुणगौरव करणे. मेल्या म्हशीला मनभर दूध. एखादी व्यक्ती जगातून गेल्यावर त्या व्यक्तीचा गुणगौरव करणे. मेल्या म्हशीला मनभर दूध. एखादी व्यक्ती जगातून गेल्यावर त्या व्यक्तीचा गुणगौरव करणे. मेल्या म्हशीला मनभर दूध. ओठात एक आणि पोटात एक, मनात वेगळे आणि बाहेर बोलणे वेगळे. ओठात एक आणि पोटात एक, मनात वेगळे आणि बाहेर बोलणे वेगळे. ओठात एक आणि पोटात एक, मनात एक आणि बाहेर बोलणे वेगळे. ओठात एक आणि पोटात एक, मनात वेगळे आणि बाहेर बोलणे वेगळे. ओठात एक आणि पोटात एक, मनात वेगळे आणि बाहेर बोलणे वेगळे. ओठात एक आणि पोटात एक, मनात वेगळे आणि बाहेर बोलणे वेगळे. ओठात एक आणि पोटात एक, मनात वेगळे आणि बाहेर बोलणे वेगळे. ओठात एक आणि पोटात एक, मनात वेगळे आणि बाहेर बोलणे वेगळे. ओठात एक आणि पोटात एक, मनात वेगळे आणि बाहेर बोलणे वेगळे. ओठात एक आणि पोटात एक, मनात वेगळे आणि बाहेर बोलणे वेगळे. ओठात एक आणि पोटात एक, मनात वेगळे आणि बाहेर बोलणे वेगळे. शेण पडले तर माती घेऊन उठते. शेण पडले तर माती घेऊन उठते. वाईटाबरोबर चांगल्यालाही दोष लागतो. बरोबर आहे. वाईटाबरोबर चांगल्यालाही दोष लागतो. वाईटाबरोबर चांगल्यालाही दोष लागतो. शेण म्हणजे वाईट. शेणला वाईट दाखवलं आहे. शेण म्हणजे वाईट. आणि अडले तर माती मतलब उसको एक तुलना देख रहे हो, मट्टी साथ की है. शुद्ध पवित्र है ना. अच्छा चांगला. शेण म्हणजे वाईट आणि माती म्हणजे बरोबर दाखवलं आहे. शेण पडले तर माती घेऊन उठते. वाईटाबरोबर चांगल्यालाही दोष लागतो. शेण पडले तर माती घेऊन उठते. वाईटाबरोबर चांगल्यालाही दोष लागतो. शेण पडले तर माती घेऊन उठते. चांगल्याबरोबर वाईटाबरोबर चांगल्यालाही दोष लागतो. शेण पडले तर माती घेऊन उठते. वाईटाबरोबर चांगल्यालाही दोष लागतो. शेण पडले तर माती घेऊन उठते. वाईटाबरोबर चांगल्यालाही दोष लागतो. शेण पडले तर माती घेऊन उठते. वाईटाबरोबर चांगल्यालाही दोष लागतो. शेण पडले तर माती घेऊन उठते. वाईटाबरोबर चांगल्यालाही दोष लागतो. शेण पडले तर माती घेऊन उठते. वाईटाबरोबर चांगल्यालाही दोष लागतो. शेण पडले तर माती घेऊन उठते. वाईटाबरोबर चांगल्यालाही दोष लागतो. शेण पडले तर माती घेऊन उठते. वाईटाबरोबर चांगल्यालाही दोष लागतो. शेण पडले तर माती घेऊन उठते. वाईटाबरोबर चांगल्यालाही दोष लागतो. भंडारा घालणे जेवणावळ देणे. भंडारा घालणे जेवणावळ देणे. भंडारा घालणे जेवणावळ देणे. भंडारा घालणे जेवणावळ देणे. भंडारा घालणे जेवणावळ. भंडारा घालणे जेवणावळ देणे. 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 नमूद म्हणीचे योग्य अर्थ सांगा. चौपडी बाई कुठे गेला. चौपडी बाई कुठे गेला. आंबट कढी उतू आली. चौपडी बाई कुठे गेला. आंबट कढी उतू आली म्हणजे मूळ स्वभाव बदलून. चोपडी बाई कुठे गेला. आंबट कढी उतू आली. मूळ स्वभाव बदलत नसणे. मूळ स्वभाव बदलत नसते. चोपडी बाई कुठे गेला. आंबट कढी उतू आली. मूळ स्वभाव बदलत नसणे. चोपडी बाई कुठे गेला. आंबट कढी उतू आली. मूळ स्वभाव बदलत नसणे. चोपडी बाई कुठे गेला. आंबट कढी उतू आली. मूळ स्वभाव बदलत नसणे.
चोपडीबाई कुठे गेला आंबट कढी उतूवाली मूळ स्वभाव बदलत नसणे. चोपडीबाई कुठे गेला आंबट कढी उतूवाली मूळ स्वभाव बदलत नसणे. चोपडीबाई कुठे गेला आंबट कढी उतूवाली मूळ स्वभाव बदलत नसणे. चोपडीबाई कुठे गेला आंबट कढी उतूवाली मूळ स्वभाव बदलत नसणे. चोपडीबाई कुठे गेला आंबट कढी उतूवाली मूळ स्वभाव बदलत नसणे. चोपडीबाई कुठे गेला आंबट कढी उतूवाली मूळ स्वभाव बदलत नसणे. चोपडीबाई कुठे गेला आंबट कढी उतूवाली मूळ स्वभाव बदलत नसणे. चोपडीबाई कुठे गेला आंबट कढी उतूवाली मूळ स्वभाव बदलत नसणे. ज्या गावाची बोरी त्या गावाच्या बाभळी ज्या ज्या गावाच्या बोरी त्या गावाच्या बाभळी 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 ज्या गावाच्या बोरी त्या गावाच्या बाभळी. एकच स्वभाव असलेल्या माणसांनी एकमेकांना वर्म काढण्यास अर्थ नसतो, कारण एकाच ठिकाणचे असल्याने ते एकमेकांना पुरेपूर ओळखतात. ज्या गावाच्या बोरी त्या गावाच्या बाभळी. एकच स्वभाव असलेल्या माणसांना एकमेकांना वर्म काढण्यास अर्थ नसणे, कारण एकाच ठिकाणी असलेल्या त्या एकमेकांना पुरेपुरे ओळखतात. दुभत्या गाईच्या लाथा गोड फायदेशीर गोष्टीसाठी त्रास सहन करणे. दुभत्या गाईच्या लाथा गोड फायदेशीर गोष्टीसाठी त्रास सहन करणे. दुभत्या गाईच्या लाथा गोड फायदेशीर गोष्टीसाठी त्रास सहन करणे. दुभत्या गाईच्या लाथा गोड फायदेशीर गोष्टीसाठी त्रास सहन करणे. दुभत्या गाईच्या लाथा गोड फायदेशीर गोष्टीसाठी त्रास सहन करणे. दुभत्या गाईच्या लाथा गोड फायदेशीर गोष्टीसाठी त्रास सहन करणे. दुभत्या गाईच्या लाथा गोड फायदेशीर गोष्टीसाठी त्रास सहन करणे. दुभत्या गाईच्या लाथा गोड फायदेशीर गोष्टीसाठी त्रास सहन करणे. दुभत्या गाईच्या लाथा गोड फायदेशीर गोष्टीसाठी त्रास सहन करणे. दुभत्या गाईच्या लाथा गोड फायदेशीर गोष्टीसाठी त्रास सहन करणे. निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला फार उपयोग होतो, म्हणूनच निंदकाचे घर असावे शेजारी. निंदकाचे घर असावे शेजारी. निंदकाचे घर असावे शेजारी. निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला फार उपयोग होतो. निंदकाचे घर असावे शेजारी. निंदकाचे घर असावे शेजारी. निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला फार उपयोग होतो. निंदकाचे घर असावे शेजारी. निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला फार उपयोग होतो. निंदकाचे घर असावे शेजारी. निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला फार उपयोग होतो. निंदकाचे घर असावे शेजारी. निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला फार उपयोग होतो. निंदकाचे घर असावे शेजारी. निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला फार उपयोग होतो. निंदकाचे घर असावे शेजारी. निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला फार उपयोग होतो. निंदकाचे घर असावे शेजारी. निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला फार उपयोग होतो. निंदकाचे घर असावे शेजारी. निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला फार उपयोग होतो. निंदकाचे घर असावे शेजारी. निंदकाचे घर असावे शेजारी. उचलली जीभ लावली टाळ्याला, मन मानेल तसे बोलणे. मन मानेल तसे बोलणे. उचलली जीभ लावली टाळ्याला, 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 मन मानेल तसे बोलणे. डोळ्यात केर आणि कानात फुंकर, रोग एक आणि उपाय निराळाच. डोळ्यात केर कानात फुंकर, रोग एक आणि उपाय निराळाच. डोळ्यात केर कानात फुंकर, रोग एक आणि उपाय निराळाच. डोळ्यात केर आणि कानात फुंकर, उपाय वेगळा, रोग एक उपाय निराळाच. डोळ्यात केर कानात फुंकर, रोग एक आणि उपाय निराळाच. डोळ्यात केर आणि कानात फुंकर, रोग एक आणि उपाय निराळाच. डोळ्यात केर आणि कानात फुंकर, रोग एक आणि उपाय निराळाच. डोळ्यात केर आणि कानात फुंकर, रोग एक आणि उपाय निराळाच. डोळ्यात केर आणि कानात फुंकर, रोग एक आणि उपाय निराळाच. खाई त्याला खाव बघावे, वाईट काम करणाऱ्याच्या मनात धास्ती. वाईट काम करणाऱ्याच्या मनात धास्ती. खाई त्याला खाव खावे, वाईट काम करणाऱ्याच्या मनात धास्ती. खाई त्याला खाव खावे, वाईट काम करणाऱ्याच्या मनात धास्ती. खाई त्याला खाव खावे, वाईट काम करणाऱ्याच्या मनात धास्ती. खाई त्याला खाव खावे,
खाई त्याला खाऊकावे वाईट काम करणाऱ्याच्या मनात धास्ती, 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 खाई त्याला खाऊकावे. हातभर काम भाराभर दाम, कमी काम परंतु त्याचा खर्च जास्त, काम कमी परंतु त्याचा खर्च जास्त, कमी काम परंतु त्याचा खर्च जास्त. हातभर काम भाराभर धाम, काम कमी परंतु त्याचा खर्च जास्त. हातभर काम भाराभर धाम, कमी काम परंतु त्याचा खर्च जास्त. हातभर काम भाराभर धाम, कमी काम परंतु त्याचा खर्च जास्त. हातभर काम भाराभर धाम, कमी काम परंतु त्याचा खर्च जास्त. हातभर काम भाराभर धाम, काम कमी परंतु त्याचा खर्च जास्त. हातभर काम भाराभर धाम, काम कमी परंतु त्याचा खर्च जास्त. हातभर काम भाराभर धाम, काम कमी परंतु त्याचा खर्च जास्त. हातभर काम भाराभर धाम, काम कमी परंतु त्याचा खर्च जास्त. हातभर काम भाराभर धाम, काम कमी परंतु त्याचा खर्च जास्त. काम कमी परंतु त्याचा खर्च जास्त. हातभर काम भाराभर धाम, काम कमी परंतु त्याचा खर्च जास्त. खालीलपैकी अर्थाच्या दृष्टीने विसंगत म्हण कोणती? डोळ्यात केर कानात फुंकर बरोबर आहे. मानेवर गडवणी पायाला जडू, आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी बरोबर. लेकी बोले सुनी लागे, एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे. लेकी बोने सुनी लाने, एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे. लेकी बोले सुने लागे, एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे. लेकी बोले सुने लागे, एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे. लेकी बोले सुने लागे, एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे. लेकी बोले सुने लागे, एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे. लेकी बोले सुने लागे, एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे. लेकी बोले सुने लागे, एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे. लेकी बोले सुने लागे, एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे. डोळ्यात केर कानात फुंकर, रोग एकीकडे आणि उपाय भलताच. मानेवर गडवणी पायाला जडू, रोग एकीकडे आणि उपाय भलताच. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी, रोग एकीकडे उपाय भलतीकडे बरोबर आहे. डोळ्यात केर कानात फुंकर, मानेवर गडवणी पायाला जडू, आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. डोळ्यात केर कानात फुंकर, मानेवर गडवणी पायाला अडू, आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. डोळ्यात केर कानात फुंकर, मानेवर गडवणी पायाला अडू, आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. डोळ्यात केर कानात फुंकर, मानेवर गडवणी पायाला अडू, आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. डोळ्यात केरनी कानात फुंकर, मानेवर गडवणी पायाला अडू, आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. उंदराला मांजर साक्ष, दोघेही सारखेच दोषी एकमेकांचे साक्षीदार. उंदराला मांजर साक्ष, दोघेही सारखेच, दोघी एकमेकांचे साक्षीदार. दोघेही सारखेच, दोघी एकमेकांचे साक्षीदार. उंदराला मांजर साक्षर, दोघेही सारखेच दोषी एकमेकांचे साक्षीदार. दोघेही सारखेच दोषी एकमेकांचे साक्षीदार. उंदराला मांजर साक्ष, दोघेही सारखेच दोषी एकमेकांचे साक्षीदार. दोघेही सारखेच दोषी एकमेकांचे साक्षीदार. दोघेही सारखेच दोषी एकमेकांचे साक्षीदार. उंदराला मांजर साक्ष, 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 दोघेही सारखेच दोषी एकमेकांचे साक्षीदार. खाई त्याला खाऊ खावे, कर नाही त्याला डर कशाला. विरुद्धार्थी म्हण आहे. खाई त्याला खाऊ खावे, खाई त्याला खाऊ खावे, जो वाईट काम करतो त्याच्या मनात धास्ती वाटते. खाई त्याला खाऊ खावे, जो वाईट काम करतो त्याच्या मनात धास्ती वाटते. खाई त्याला खाऊ खावे, जो वाईट काम करतो त्याच्या मनात धास्ती येते. त्याचे विरुद्धार्थी मन, कर नाही त्याला डर कशाला. खाई त्याला खाऊ खावे, जो वाईट काम करतो त्याच्या मनात धास्ती वाटते. विरुद्धार्थी मन आहे, कर नाही त्याला डर कशाला. विरुद्धार्थी मन आहे, कर नाही डर कशाला. कर नाही त्याला डर कशाला. खाई त्याला खाऊ खावे, जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते. विरुद्धार्थी मन आहे, कर नाही त्याला डर कशाला. कर नाही त्याला डर कशाला. विरुद्धार्थी मन आहे. विरुद्धार्थी मन. विरुद्ध अर्थी. खाई त्याला खाऊ खावे, जो वाईट काम करतो त्याच्या मनात धास्ती वाटते. विरुद्धार्थी मन आहे, कर नाही त्याला डर कशाला. खाई त्याला खाऊ खावे, जो वाईट काम करतो त्याच्या मनात धास्ती वाटते. विरुद्धार्थी मन, कर नाही त्याला डर कशाला. खाई त्याला खाऊ खावे, जो वाईट काम करतो त्याच्या मनात धास्ती वाटते. विरुद्धार्थी मन, कर नाही त्याला डर कशाला. खाई त्याला खाऊ खावे, जो वाईट काम करतो त्याच्या मनात धास्ती वाटते. विरुद्धार्थी मन, कर नाही त्याला डर कशाला. खाई त्याला खाऊ खावे, जो वाईट काम करतो त्याच्या मनात धास्ती वाटते. विरुद्धार्थी मन आहे, कर नाही त्याला डर कशाला. खाई त्याला खाऊ खावे, जो वाईट काम करतो त्याच्या मनात धास्ती वाटते. विरुद्धार्थी मन, कर नाही त्याला डर कशाला.
कर नाही त्याला डर कशाला. काखेत कळसा आणि गावाला वळसा. काखेत कळसा आणि गावाला वळसा. वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधणे. वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधणे. काखेत कळसा आणि गावाला वळसा. वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधणे. काखेत कळसा आणि गावाला वळसा. वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधणे. काखेत कळसा आणि गावाला वळसा. वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधणे. काखेत कळसा आणि गावाला वळसा. वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधणे. काखेत कळसा आणि गावाला वळसा. वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधणे. काखेत कळसा आणि गावाला वळसा. वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधणे. काखेत कळसा आणि गावाला वळसा. वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधणे. औशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप. अतिशय उतावळेपणाची प्रवृत्ती. औशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप. अतिशय उतावळेपणाची कृती. औशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप. औशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप. अतिशय उतावळेपणाची कृती. औशी खाई तूप सकाळी पाही रूप. अतिशय उतावळेपणाची कृती. औशी खाई तूप सकाळी पाही रूप. अतिशय उतावळेपणाची कृती. औशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप. अतिशय उतावळेपणाची कृती. औशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप. अतिशय उतावळेपणाची कृती. औशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप. अतिशय उतावळेपणाची कृती. औशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप. अतिशय उतावळेपणाची कृती. ससे मिरा लावणे. एकसारखा तगादा लावणे. 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 एकसारखा तगादा लावणे. ससे मिरा 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 लावणे. एकसारखा तगादा लावणे. कुडी तशी पुडी. 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 देहाप्रमाणे आहार कवतीनुसार मिळणे. तिच्या कवतीनुसार मिळणे. देहाप्रमाणे आहार तिच्या कवतीनुसार मिळणे. देहाप्रमाणे आहार तिच्या कवतीनुसार मिळणे. देहाप्रमाणे आहार तिच्या कौशीप्रमाणे मिळणे. कवतीप्रमाणे मिळणे. कवतीनुसार मिळणे. कुडी तशी पुडी. कुडी तशी पुडी. देहाप्रमाणे आहार तिच्या कवतीनुसार मिळणे. कुडी तशी पुडी. कुडी तशी पुडी. देहाप्रमाणे आहार तिच्या कवतीनुसार मिळणे. 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 कुडी तशी पुडी. पुडी देहाप्रमाणे आहार तिच्या कुवतीनुसार मिळणे. कुडी तशी पुडी. 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 देहाप्रमाणे आहार तिच्या कुवतीनुसार मिळणे. बुडत्याच्या पाया खोलात. 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 अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होऊ लागते. अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होऊ लागते. बुडत्याच्या पाया खोलात. खोलात. अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होऊ लागते. बुडत्याच्या पाया खोलात. अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होते. बुडत्याच्या पाया खोलात. अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होते. बुडत्याच्या पाया खोलात. अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होते. बुडत्याच्या पाया खोलात. अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होते. बुडत्याच्या पाया खोलात. अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होते. बाजूंनी होऊ लागते. बुडत्याच्या पाया खोलात. अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होऊ लागते. बुडत्याच्या पाया खोलात. अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होऊ लागते. बुडत्याच्या पाया खोलात. अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होऊ लागते. बुडत्याच्या पाया खोलात. अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होते. बुडत्याच्या पाया खोलात. अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होते. स्वतःच्याच नात्यातील माणूस आपल्या विनाशास कारणीभूत ठरतो. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. स्वतःच्याच नात्यातील माणूस आपल्या विनाशास कारणीभूत ठरतो. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. स्वतःच्याच नात्यातील माणूस आपल्या विनाशास कारणीभूत ठरतो. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. स्वतःच्याच नात्यातील माणूस आपल्या विनाशास कारणीभूत ठरतो. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. स्वतःच्याच नात्यातील माणूस आपल्या विनाशास कारणीभूत ठरतो. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. स्वतःच्याच नात्यातील माणूस आपल्या विनाशास कारणीभूत ठरतो. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. स्वतःच्याच नात्यातील माणूस आपल्या विनाशास कारणीभूत ठरतो. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. स्वतःच्याच नात्यातील माणूस आपल्या विनाशास कारणीभूत ठरतो. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. खाई त्याला खावकवे. खाई त्याला खावकवे. खाई त्याला खावकवे. कर नाही त्याला डर कशाला. खाई त्याला खावकवे. कर नाही त्याला डर कशाला. कर नाही त्याला डर कशाला. कर नाही त्याला डर कशाला. खाई त्याला खावकवे. विरुद्धार्थी मन. कर नाही त्याला डर कशाला. कर नाही त्याला डर कशाला. खाई त्याला खावकवे. विरुद्धार्थी मन. कर नाही त्याला डर कशाला. खाई त्याला
त्याला खवखवे. विरुद्धार्थी मन कर नाही त्याला डर कशाला, खाई त्याला खवखवे. विरुद्धार्थी मन कर नाही त्याला डर कशाला, खाई त्याला खवखवे. विरुद्धार्थी मन कर नाही त्याला डर कशाला, खाई त्याला खवखवे. विरुद्धार्थी मन कर नाही त्याला डर कशाला, खाई त्याला खवखवे. विरुद्धार्थी मन कर नाही त्याला डर कशाला, खाई त्याला खवखवे. विरुद्धार्थी मन कर नाही त्याला डर कशाला, खाई त्याला खवखवे. विरुद्धार्थी मन कर नाही त्याला डर कशाला, खाई त्याला खवखवे. विरुद्धार्थी मन कर नाही त्याला डर कशाला, खाई त्याला खवखवे. विरुद्धार्थी मन कर नाही त्याला डर कशाला, खाई त्याला खवखवे. विरुद्धार्थी मन कर नाही त्याला डर कशाला, खाई त्याला खवखवे. विरुद्धार्थी मन कर नाही त्याला डर कशाला, खाई त्याला खवखवे. विरुद्धार्थी मन कर नाही त्याला डर कशाला, खाई त्याला खवखवे. म्हणजे वाईट कृत्य किंवा अपकृत्य करणाऱ्याच्या मनात ते सारखे कायम असते. खाई त्याला खवखवे. विरुद्धार्थी मन कर नाही त्याला डर कशाला. अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. उडत्या पाखराची पिसे मोजणे. उडत्या पाखराची पिसे मोजणे. उडत्या पाखराची पिसे मोजणे. उडत्या पाखराची पिसे मोजणे. अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. उडत्या पाखराची पिसे मोजणे. अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. उडत्या पाखराची पिसे मोजणे. अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. उडत्या पाखराची पिसे मोजणे. अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. उडत्या पाखराची पिसे मोजणे. अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. उडत्या पाखराची पिसे मोजणे. अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. उडत्या पाखराची पिसे मोजणे. अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. उडत्या पाखराची पिसे मोजणे. अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. उडत्या पाखराची पिसे मोजणे. अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. उडत्या पाखराची पिसे मोजणे. अगदी सहज चालता चालता अवघड गोष्टीची परीक्षा करणे. उडत्या पाखराची पिसे मोजणे. अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. उडत्या पाखराची पिसे मोजणे. अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. उडत्या पाखराची पिसे मोजणे. अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. उडत्या पाखराची पिसे मोजणे. अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. उडत्या पाखराची पिसे मोजणे. सर्वत्र सारखीच परिस्थिती घरोघरी मातीच्या चुली. सर्वत्र सारखीच परिस्थिती घरोघरी मातीच्या चुली. आणि पळसाला पाणी देणं हा बी तसंच आहे. पळसाला पाणी देणंच. घरोघरी पळसाला पाणी देणं. सगळीकडे सारखीच परिस्थिती घरोघरी मातीच्या चुली. एखाद्या बाबतीत सामान्य सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. सारखीच परिस्थिती असणे. अच्छा, सर्वत्र सारखीच परिस्थिती घरोघरी मातीच्या चुली. मोस्ट IMP. सर्वत्र सारखीच परिस्थिती घरोघरी मातीच्या चुली. 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 डोक्यावर खापर फोडणे दोष देणे. 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 हात दाखवून अवलक्षण. 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 शहाणपणा दाखवण्यासाठी स्वतःहून चोललेली गोष्ट अंगाशी घेणे. बोचलेली गोष्ट अंगाशी घेणे. हात दाखवून अवलक्षण. शहाणपणा दाखवण्यासाठी स्वतःहून बोललेली गोष्ट अंगाशी घेणे. हात दाखवून अवलक्षण. शहाणपणा दाखवण्यासाठी स्वतःहून बोललेली गोष्ट अंगाशी घेणे. हात दाखवून अवलक्षण. शहाणपण दाखवण्यासाठी स्वतःहून बोललेली गोष्ट अंगाशी घेणे. अंगाशी येणे. हात दाखवून अवलक्षण. शहाणपण दाखवण्यासाठी स्वतःहून बोललेली गोष्ट अंगाशी येणे. हात दाखवून अवलक्षण. शहाणपणा दाखवण्यासाठी स्वतःहून बोललेली गोष्ट अंगाशी येणे. हात दाखवून अवलक्षण. हात दाखवून अवलक्षण. हात दाखवून अवलक्षण. हात दाखवून अवलक्षण. शहाणपण दाखवण्यासाठी स्वतःहून बोललेली गोष्ट अंगाशी येणे. हात दाखवून अवलक्षण. स्वतःहून बोललेली गोष्ट हात दाखवून अवलक्षण. हात दाखवून
अवलक्षण शहाणपणा दाखवण्यासाठी स्वतःहून बोललेली गोष्ट अंगाशी येणे. हात दाखवून अवलक्षण स्वतःहून बोललेली गोष्ट अंगाशी येणे. हात दाखवून अवलक्षण शहाणपणा दाखवण्यासाठी स्वतःहून बोललेली गोष्ट अंगाशी येणे. हात दाखवून अवलक्षण हात दाखवून अवलक्षण शहाणपणा दाखवण्यासाठी स्वतःहून बोललेली गोष्ट अंगाशी येणे. मूर्ती लहानपण कीर्ती महान. मूर्ती लहानपण कीर्ती महान. मूर्ती लहानपण कीर्ती महान. मूर्ती लहान कीर्ती महान. मूर्ती लहानपण 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 कीर्ती महान. दिसायला लहान व साधारण माणूस असूनही मोठी कामगिरी करून कीर्ती मिळालेली व्यक्ती. मूर्ती लहानपण कीर्ती महान. दिसायला लहान व साधारण माणूस असूनही मोठी कामगिरी करून कीर्ती मिळालेली व्यक्ती. मूर्ती लहान कीर्ती महान. दिसायला लहान व साधारण माणूस असूनही मोठी कामगिरी करून कीर्ती मिळालेली व्यक्ती. मूर्ती लहान कीर्ती महान. दिसायला लहान व साधारण माणूस असून मोठी कामगिरी करून कीर्ती मिळालेली व्यक्ती. हातात कंकण बांधणे बंधन लावणे. हातात कंकण बांधणे बंधन लावणे. 2 वेळा आला. हातात कंकण बांधणे बंधन घालणे. 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 हातात कंकण बांधणे. हातात कंकण बांधणे बंधन घालणे. हातात कंकण बांधणे बंधन घालणे. हातात कंकण बांधणे बंधन घालणे. कंकण. हातात कंकण बांधणे बंधन घालणे. 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 कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो, अति तेथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक 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 वाईट असतो, अति तेथे माती. कुंपणाने शेत खाल्ले, रक्षणाकर्त्याकडूनच नुकसान होणे. रक्षण करण्याकडूनच नुकसान होणे. कुंपणाने शेत खाल्ले, कुंपणाने शेत खाल्ले, रक्षणकर्त्यांकडूनच नुकसान होणे. कुंपणाने शेत खाल्ले, रक्षणकर्त्याकडूनच नुकसान होणे. कुंपणाने शेत खाल्ले, रक्षणकर्त्याकडूनच नुकसान होणे. कुंपणाने शेत खाल्ले, रक्षणकर्त्याकडूनच नुकसान होणे. कुंपणाने शेत खाल्ले, रक्षणकर्त्याकडून नुकसान होणे. कुंपणाने शेत खाल्ले, रक्षणकर्त्याकडूनच नुकसान होणे. कुंपणाने शेत खाल्ले, रक्षणकर्त्याकडून नुकसान होणे. कुंपणाने शेत खाल्ले, रक्षणकर्त्याकडूनच नुकसान होणे. दुसऱ्याची कडी धावा धावून वाढी. दुसऱ्याची वस्तू देण्यास अतिउदार. दुसऱ्याची वस्तू देण्यास अतिउदार. दुसऱ्याची वस्तू देण्यास अतिउदार. दुसऱ्याची वस्तू देण्यास अतिउदार. दुसऱ्याची कढी धावून वाढी. कढी आणि वाढी. दुसऱ्याची कढी धावून वाढी. दुसऱ्याची वस्तू देण्यास अतिउदार. दुसऱ्याची कढी धावून वाढी. दुसऱ्याची वस्तू तिसऱ्यास देण्यास उदार. दुसऱ्याची कढी धावून वाढी. दुसऱ्याची वस्तू देण्यास अतिउदार. 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 लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा. लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा. या म्हणीच्या विरुद्ध अर्थी ओळखा. शहाण्याला शब्दाच्या मार. लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा. शहाण्याला शब्दाच्या मार विरुद्धार्थी म्हण. लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा. शहाण्याला शब्दाच्या मार विरुद्धार्थी म्हण. लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा. विरुद्धार्थी म्हण. शहाण्याला शब्दाच्या मार. लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा. विरुद्धार्थी म्हण. शहाण्याला शब्दाच्या मार. लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा. शहाण्याला शब्दाच्या मार. लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा. शहाणाऱ्या शब्दाच्या मार. लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा. शहाणाऱ्या शब्दाच्या मार. लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा. शहाणाऱ्या शब्दाच्या मार. लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा. शहाणाऱ्या शब्दाच्या मार. लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा. शहाण्याला शब्दाच्या मार. लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा. शहाण्याला शब्दाच्या मार. लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा. शहाण्याला शब्दाच्या मार. लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा. शहाण्याला शब्दाच्या मार. लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा. शहाण्याला शब्दाच्या मार. खायला काळ भुईला भार निरुपयोगी मनुष्य. खायला काळ भुईला भार निरुपयोगी मनुष्य. भुई म्हणजे
धरती पे भार है, धरती पे बोझ, खायला काळ भुईला भार निरुपयोगी मनुष्य, 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 खायला काळ भुईला भार निरुपयोगी मनुष्य. नव्याचे 9 दिवस, नव्याचे 9 दिवस कोणत्याही गोष्टीच्या नवलाई थोडेच दिवस टिकते. नव्याचे 9 दिवस कोणत्याही गोष्टीच्या नवलाई थोडेच दिवस टिकते. नव्याचे 9 दिवस कोणत्याही गोष्टीची नवलाई थोडेच दिवस टिकते. नव्याचे 9 दिवस कोणत्याही गोष्टीची नवलाई थोडेच दिवस टिकते. नव्याचे 9 दिवस कोणत्याही गोष्टीची नवलाई थोडेच दिवस टिकते. नव्याचे 9 दिवस कोणत्याही गोष्टीची नवलाई थोडेच दिवस टिकते. नव्याचे 9 दिवस कोणत्याही गोष्टीची नवलाई थोडेच दिवस टिकते. नव्याचे 9 दिवस कोणत्याही गोष्टीची नवलाई थोडेच दिवस टिकते. नव्याचे 9 दिवस कोणत्याही गोष्टीची नवलाई थोडेच दिवस टिकते. नव्याचे 9 दिवस कोणत्याही गोष्टीची नवलाई थोडेच दिवस टिकते. नव्याचे 9 दिवस कोणत्याही गोष्टीची नवलाई थोडेच दिवस टिकते. नव्याचे 9 दिवस कोणत्याही गोष्टीची नवलाई थोडेच दिवस टिकते. नव्याचे 9 दिवस कोणत्याही गोष्टीची नवलाई थोडेच दिवस टिकते. नव्याचे 9 दिवस. गावंढळ गाढवीन सव्वान म्हणीचा अर्थ आहे वासरात लंगडी गाय शहाणी. वासरात लंगडी गाय शहाणी. गावंढळ गाढव गाढवीन सव्वान वासरात लंगडी गाय शहाणी. गावंढळ 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 गाढवीन सव्वान वासरात लंगडी गाय शहाणी. वासरात लंगडी गाय शहाणी. गावंढळ गाढवीन सव्वान वासरात लंगडी गाय शहाणी. मनात मांडे पदरात धोंडे. मनात मांडे पदरात धोंडे केवळ दिवा स्वप्न पाहून प्रत्यक्षात काही मिळत नाही. मनात मांडे पदरात धोंडे केवळ दिवा स्वप्न पाहून प्रत्यक्षात काही मिळत नाही. मनात मांडे पदरात धोंडे केवळ दिवा स्वप्न पाहून प्रत्यक्षात काही मिळत नाही. मनात मांडे पदरात धोंडे केवळ दिवा स्वप्न पाहून प्रत्यक्षात काही मिळत नाही. मनात मांडे पदरात धोंडे केवळ दिवा स्वप्न पाहून प्रत्यक्षात काही मिळत नाही. मनात मांडे पदरात धोंडे केवळ दिवा स्वप्न पाहून प्रत्यक्षात काही मिळत नाही. मनात मांडे पदरात धोंडे केवळ दिवा स्वप्न पाहून प्रत्यक्षात काही मिळत नाही. मनात मांडे पदरात धोंडे केवळ दिवा स्वप्न पाहून प्रत्यक्षात काही मिळत नाही. मनात मांडे पदरात धोंडे केवळ दिवा स्वप्न पाहून प्रत्यक्षात काही मिळत नाही. मनात मांडे पदरात धोंडे केवळ दिवा स्वप्न पाहून प्रत्यक्षात काही मिळत नाही. मनात मांडे पदरात धोंडे केवळ दिवा स्वप्न पाहून प्रत्यक्षात काही मिळत नाही. मनात मांडे पदरात धोंडे केवळ दिवा स्वप्न पाहून प्रत्यक्षात काही मिळत नाही. आवडा देऊन कोहळा काढणे. दुसऱ्यासाठी थोडेसे काहीतरी करून त्याच्या बदल्यात स्वतःचा भरपूर फायदा करून घेणे. आवडा देऊन कोहळा काढणे. आवडा देऊन कोहळा काढणे. आवडा आणि कोहळा आवडा देऊन कोहळा काढणे. दुसऱ्यासाठी थोडेसे काहीतरी करून त्याच्या बदल्यात स्वतःचा भरपूर फायदा करून घेणे. आवडा देऊन कोहळा काढणे. दुसऱ्यासाठी थोडेसे काहीतरी करून त्याच्या बदल्यात स्वतःचा भरपूर फायदा करून घेणे. आवडा देऊन कोहळा काढणे. दुसऱ्यासाठी थोडेसे काहीतरी करून त्याच्या बदल्यात स्वतःचा भरपूर फायदा करून घेणे. आवडा देऊन कोहळा काढणे. दुसऱ्यासाठी थोडेसे काहीतरी करून त्याच्या बदल्यात स्वतःचा भरपूर फायदा करून घेणे. आवडा देऊन कोहळा काढणे. दुसऱ्यासाठी थोडेसे काहीतरी करून त्याच्या बदल्यात स्वतःचा भरपूर फायदा करून घेणे. आवडा देऊन कोहळा काढणे. दुसऱ्यासाठी थोडेसे काहीतरी करून त्याच्या बदल्यात स्वतःचा भरपूर फायदा करून घेणे. कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे. रोगी मेल्यावर वैद्य आला घरी, बैल गेला आणि झोपा केला, वराती मागून घोडे. बरोबर 3-2 वेळेस आला प्रश्न 2 टाइम्स. कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे. रोगी मेल्यावर वैद्य आला घरी, बैल गेला आणि झोपा केल्या, वराती मागून घोडे. रोगी मेला वैद्य आला.
मेला वैद्य आला. रोगी मेला वैद्य आला. कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे. रोगी आला वैद्य मेला. बैल गेला आणि झोपा गेला. गेला आणि झोपी गेला. वराती मागून घोडे. कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे. रोगी मेला वैद्य आला. बैल गेला आणि झोपा गेला. वराती मागून घोडे. कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे. रोगी मेला वैद्य आला. बैल गेला आणि झोपा गेला. वराती मागून घोडे. कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे. रोगी मेल्यावर वैद्य आला. घरी बैल गेला आणि झोपी गेला. वराती मागून घोडे. कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे. रोगी मेल्यावर वैद्य आला. घरी बैल गेला आणि झोपी गेला. वराती मागून घोडे. कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे. रोगी मेल्यावर वैद्य आला. घरी बैल गेला आणि झोपी गेला. वराती मागून घोडे. कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे. रोगी मेल्यावर वैद्य आला. घरी बैल गेला आणि झोपी गेला. वराती मागून घोडे. कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे. रोगी मेला आणि वैद्य आला. बैल गेला आणि झोपी गेला. वराती मागून घोडे. कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे. रोगी मेल्यावर त्याची वैद्य आला. घरी बैल गेला आणि झोपी गेला. वराती मागून घोडे. केली तर दिवाळी नाही तर होळी असा विषय आहे. केली तर दिवाळी नाही तर होळी. दुसरीकडे असलेले फायद्याच्या गोष्टी आपल्याला उपयोग नसते. लंकेत सोन्याची विटा. बरोबर आहे. लंकेत सोन्याची विटा. दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो. लंकेत सोन्याची विटा. दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो. लंकेत सोन्याच्या विटा. दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो. लंकेत सोन्याच्या विटा. दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो. लंकेत सोन्याच्या विटा. दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो. लंकेत सोन्याच्या विटा. दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो. लंकेत सोन्याच्या विटा. दुसरीकडे आपल्याला फायद्याच्या गोष्टीचा उपयोग नसतो. लंकेत सोन्याच्या विटा. दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो. लंकेत सोन्याच्या विटा. दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो. लंकेत सोन्याच्या विटा. दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो. लंकेत सोन्याच्या विटा. दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो. लंकेत सोन्याच्या विटा. लंकेत सोन्याच्या विटा. लंकेत सोन्याच्या विटा. लंकेत सोन्याच्या विटा. काडी चोर तो माडी चोर. क्षुल्लक अपराधाच्या मोठ्या अपराधाशी संबंध लावणे. काडी चोर तो माडी चोर. क्षुल्लक अपराधाच्या मोठ्या अपराधाशी संबंध लावणे. काडी चोर तो माडी चोर. काडी चोर तो माडी चोर. काडी चोर तो माडी चोर. क्षुल्लक अपराधाच्या मोठ्या अपराधाशी संबंध लावणे. काडी चोर तो माडी चोर. क्षुल्लक अपराधाच्या मोठ्या अपराधाशी संबंध लावणे. काडी चोर तो माडी चोर. क्षुल्लक अपराधाच्या मोठ्या अपराधाशी संबंध लावणे. काडी चोर तो माडी चोर. क्षुल्लक अपराधाच्या मोठ्या अपराधाशी संबंध लावणे. काडी चोर तो माडी चोर. क्षुल्लक अपराधाच्या मोठ्या अपराधाशी संबंध लावणे. काडी चोर तो माडी चोर. क्षुल्लक अपराधाच्या मोठ्या अपराधाशी संबंध लावणे. काडी चोर तो माडी चोर. क्षुल्लक अपराधाच्या मोठ्या अपराधाशी संबंध लावणे. काडी चोर तो माडी चोर. क्षुल्लक अपराधाच्या मोठ्या अपराधाशी संबंध लावणे. काडी चोर तो माडी चोर. क्षुल्लक अपराधाच्या मोठ्या अपराधाशी संबंध लावणे. काडी चोर तो माडी चोर. क्षुल्लक अपराधाच्या मोठ्या अपराधाशी संबंध लावणे. काडी चोर तो माडी चोर. क्षुल्लक अपराधाच्या मोठ्या अपराधाशी संबंध लावणे. घर फिरले की घराचे वासही फिरतात. प्रतिकूल परिस्थितीत घरातील माणसे सुद्धा साथ देत नाही. प्रतिकूल परिस्थितीत घरातली माणसे सुद्धा साथ देत नाही. घर फिरले की घराचे वासही फिरतात. प्रतिकूल परिस्थितीत घरातली माणसे सुद्धा साथ देत नाही. घर फिरले की घराचे वासही फिरतात. प्रतिकूल परिस्थितीत घरातली माणसे सुद्धा साथ देत नाही. घर फिरले की घराचे वासही फिरतात. प्रतिकूल परिस्थितीत घरातील माणसे सुद्धा साथ देत नाही. घर फिरले की घराचे वासही फिरतात. प्रतिकूल परिस्थितीत घरातली माणसे सुद्धा साथ देत नाही. घर फिरले की घराचे वासही फिरतात. प्रतिकूल परिस्थितीत घरातली माणसे सुद्धा साथ देत नाही. घर फिरले की घराचे वासही फिरतात. प्रतिकूल परिस्थितीत घरातली माणसे सुद्धा साथ देत नाही. घर फिरले की घराचे वासही फिरतात. प्रतिकूल परिस्थितीत घरातली माणसे सुद्धा साथ देत नाही. घर फिरले की घराचे वासही फिरतात. प्रतिकूल परिस्थितीत घरातली माणसे सुद्धा साथ देत नाही. घर फिरले की घराचे वासही फिरतात. प्रतिकूल परिस्थितीत घरातली माणसे सुद्धा साथ देत नाही. घर फिरले की घराचे वासही फिरतात. प्रतिकूल परिस्थितीत घरातली माणसे सुद्धा साथ देत नाही. घर फिरले की घराचे वासही फिरतात. प्रतिकूल परिस्थितीत घरातली माणसे सुद्धा साथ देत नाही. कामापुरता मामा ताकापुरती आजी. ताकापुरती आजी. कामापुरता मामा ताकापुरती आजी. कामापुरता मामा ताकापुरती आजी. मामा आणि आजी. मामा आजी. मामा आजी.
कामापुरता मामा ताकापुरती आजी, 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 कामापुरता मामा ताकापुरती आजी. आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे, कामापुरता मामा ताकापुरती आजी, आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे, कामापुरता मामा ताकापुरती आजी, आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे, कामापुरता मामा ताकापुरती आजी, आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे, कामापुरता मामा ताकापुरती आजी, आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे, कामापुरता मामा ताकापुरती आजी, आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे, कामापुरता मामा ताकापुरती आजी, आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे, कामापुरता मामा ताकापुरती आजी, आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, आडात नाही तर पोहऱ्यात, 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 आडात, आडात नाही तर पोहऱ्यात, पोहऱ्यात, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, 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 आडात नाही तर आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, पोहऱ्यात, 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 आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, 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 आडात नाही तर पोहऱ्यात, पोहऱ्यात, पोहऱ्यात कुठून येणार, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, जे मुळातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ आहे, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, जे मुळातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ आहे, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, जे मुळातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ आहे, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, जे मुळातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ आहे, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, जे मुळातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ आहे, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, जे मुळातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ आहे. सुनीलने निश्चय केला की आजचे काम पूर्ण करणारच, मग शेंडी तुटो किंवा पारंबी तुटो, शेंडी तुटो किंवा पारंबी तुटो, शेंडी तुटो किंवा पारंबी तुटो. सुनीलने निश्चय केला की आजचे काम पूर्ण करणारच, मग शेंडी तुटो किंवा पारंबी तुटो. सुनीलने निश्चय केला की आजचे काम पूर्ण करणारच, मग शेंडी तुटो किंवा पारंबी तुटो. सुनीलने निश्चय केला की आजचे काम पूर्ण करणारच, मग शेंडी तुटो किंवा पारंबी तुटो. सुनीलने निश्चय केला की आजचे काम पूर्ण करणारच, मग शेंडी तुटो किंवा पारंबी तुटो. सुनीलने निश्चय केला की आजचे काम पूर्ण करणारच, मग शेंडी तुटो किंवा पारंबी तुटो. सुनीलने निश्चय केला की आजचे काम पूर्ण करणारच, मग शेंडी तुटो किंवा पारंबी तुटो. सुनीलने निश्चय केला की आजचे काम पूर्ण करणारच, मग शेंडी तुटो किंवा पारंबी तुटो. सुनीलने निश्चय केला की आजचे काम पूर्ण करणारच, मग शेंडी तुटो किंवा पारंबी तुटो. सुनीलने निश्चय केला की आजचे काम पूर्ण करणारच, मग शेंडी तुटो किंवा पारंबी तुटो. सुनीलने निश्चय केला की आजचे काम पूर्ण करणारच, मग शेंडी तुटो किंवा पारंबी तुटो. ढवळ्या शेजारी पोवळ्या बांधल्या, पोवळ्या, ढवळ्या शेजारी पोवळ्या बांधल्या, ढवळ्या शेजारी पोवळ्या बांधल्या. वाईट माणसाच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो, वाईट माणसाच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो, वाईट माणसाच्या संगतीने चांगला माणूस बिघडतो. ते ना शेण खाली पडला की मातीसुद्धा उचलतो, असंच आहे. वाईट माणसाच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो. ढवळ्या शेजारी पोवळ्या बांधल्या, ढवळ्या शेजारी पोवळ्या बांधल्या. वाईट माणसाच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो. ढवळ्या शेजारी पोवळ्या बांधल्या, वाईट माणसाच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो. ढवळ्या शेजारी पोवळ्या बांधल्या, वाईट माणसाच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो. ढवळ्या शेजारी पोवळ्या बांधल्या, वाईट माणसाच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो. ढवळ्या शेजारी पोवळ्या बांधल्या, वाईट माणसाच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो. ढवळ्या शेजारी पोवळ्या बांधल्या, वाईट माणसाच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो. ढवळ्या शेजारी पोवळ्या बांधल्या, वाईट माणसाच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो. ढवळ्या शेजारी पोवळ्या बांधल्या, वाईट माणसाच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो. ढवळ्या शेजारी पोवळ्या बांधल्या, वाईट माणसाच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो. ढवळ्या शेजारी पोवळ्या बांधल्या, वाईट माणसाच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो. ढवळ्या शेजारी पोवळ्या बांधल्या, वाईट माणसाच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो. ढवळ्या शेजारी पोवळ्या बांधल्या, वाईट माणसाच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो. अग अग म्हशी मला कुठे नेशी, 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 अग अग म्हशी मला कुठे नेशी. चूक स्वतःच करून ती मान्य करावीची नाही, उलट ती चूक दुसऱ्याच्या माथी मारून मोकळे व्हायचे. अग अग म्हशी मला कुठे नेशी. चूक स्वतःच करून ती मान्य करावीची नाही, उलट ती चूक दुसऱ्याच्या माथी मारून मोकळे व्हायचे. अग अग म्हशी मला कुठे नेशी.
चूक स्वतःच करून ती मान्य करायची नाही, उलट ती चूक दुसऱ्याच्या माथी मारून मोकळे व्हायचे. अगगमशी मला कुठे न्यायची. चूक स्वतःच करून ती मान्य करायची नाही, उलट ती चूक दुसऱ्याच्या माथी मारून मोकळे व्हायचे. अगगमशी मला कुठे न्यायची. चूक स्वतःच करून ती मान्य करायची नाही, उलट ती चूक दुसऱ्याच्या माथी मारून मोकळे व्हायचे. अगगमशी मला कुठे न्यायची. चूक स्वतःच करून ती मान्य करावायची नाही, उलट ती चूक दुसऱ्याच्या माथी मारून मोकळे व्हायचे. आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते. आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते. आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते. कुत्रे मोस्ट टाइम आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते. 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 कामाने एकाने काम करावे, दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. एकाने काम करावे, दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. एकाने काम करावे, दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते. एकाने काम करावे, दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते. एकाने काम करावे, दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते. एकाने काम करावे, दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते. एकाने काम करावे, दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते. एकाने काम करावे, दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते. एकाने काम करावे, दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते. एकाने काम करावे, दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते. एकाने काम करावे, दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते. एकाने काम करावे, दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. कोळशाला आला दर, जाळून टाकले घर. कोळशाला आला दर, जाळून टाकले घर. तात्पुरत्या फायद्याचा विचार करून दूरगामी नुकसानीचा व्यवहार करणे. दूरगामी नुकसानीचा व्यवहार करणे. कोळशाला आला दर, जाळून टाकले घर. कोळशाला आला दर, जाळून टाकले घर. तात्पुरत्या फायद्याचा विचार करून दूरगामी नुकसानीचा व्यवहार करणे. कोळशाला आला दर, जाळून टाकले घर. तात्पुरत्या फायद्याचा विचार करून दूरगामी नुकसानीचा व्यवहार करणे. कोळशाला आला दर, जाळून टाकले घर. तात्पुरत्या फायद्याचा विचार करून दूरगामी नुकसानीचा व्यवहार करणे. कोळशाला आला दर, जाळून टाकले घर. तात्पुरत्या फायद्याचा विचार करून दूरगामी नुकसानीचा व्यवहार करणे. कोळशाला आला दर, जाळून टाकले घर. तात्पुरत्या फायद्याचा विचार करून दूरगामी नुकसानीचा व्यवहार करणे. तात्पुरत्या फायद्याचा विचार करून दूरगामी नुकसानीचा व्यवहार करणे. कोळशाला आला दर, जाळून टाकले घर. तात्पुरत्या फायद्याचा विचार करून दूरगामी नुकसानीचा व्यवहार करणे. कोळशाला आला दर, जाळून टाकले घर. तात्पुरत्या फायद्याचा विचार करून दूरगामी नुकसानीचा व्यवहार करणे. कोळशाला आला दर, जाळून टाकले घर. तात्पुरत्या फायद्याचा विचार करून दूरगामी नुकसानीचा व्यवहार करणे. कोळशाला आला दर, जाळून टाकले घर. तात्पुरत्या फायद्याचा विचार करून दूरगामी नुकसानीचा व्यवहार करणे. कोळशाला आला दर, जाळून टाकले घर. तात्पुरत्या फायद्याचा विचार करून दूरगामी नुकसानीचा व्यवहार करणे. घरात नाही तीड आणि मिशानं देतो पीड. घरात नाही कौल रिकामा डौल. घरात नाही कौल रिकामा डौल. रिकामा डौल. रिकामा डौल. घरात नाही तीड आणि मिशानं देतो पीड. घरात नाही कौल रिकामा डौल. घरात नाही कौल रिकामा घरात नाही कौल रिकामा. घरात नाही तीड आणि मिशानं देतो पीड. घरात नाही कौल रिकामा डौल. घरात नाही तीड आणि मिशानं देतो पीड. घरात नाही कौल रिकामा डौल. घरात नाही तीड मिशानं देतो पीड. घरात नाही कौल रिकामा डौल. घरात नाही तीड मिशानं देतो पीड. घरात नाही कौल रिकामा डौल. घरात नाही तीळ मिशानं देतो पीळ. घरात नाही कौल रिकामा डौल. घरात नाही तीळ मिशानं देतो पीळ. घरात नाही कौल रिकामा डौल. घरात नाही तीळ मिशानं देतो पीळ. घरात नाही तीळ मिशानं देतो पीळ. घरात नाही कौल रिकामा डौल. घरात नाही तीळ मिशानं देतो पीळ. घरात नाही कौल रिकामा डौल. घरात नाही तीळ मिशानं देतो पीळ. घरात नाही कौल रिकामा डौल. घरात नाही तीळ मिशानं देतो पीळ. घरात नाही कौल रिकामा डौल. घरात नाही तीळ मिशानं देतो पीळ. घरात नाही कौल रिकामा डौल. घरात नाही कौल रिकामा डौल. म्हशीचे दूध काढताना आधी आचळाला दूध लावावे लागते. फायदा उचलण्यासाठी आधी थोडी खुशामत करावी लागते. फायदा उचलण्यासाठी आधी खुशामत करावी लागते. म्हशीचे दूध काढताना आधी आचळाला दूध लावावे लागते. फायदा उचलण्यासाठी आधी थोडी खुशामत करावी लागते. म्हशीचे दूध काढताना आधी आचळाला दूध लावावे लागते. फायदा उचलण्यासाठी आधी थोडी खुशामत करावी लागते. म्हशीचे दूध काढताना आधी आचळाला दूध लावावे लागते. फायदा उचलण्यासाठी आधी थोडी खुशामत करावी लागते. म्हशीचे दूध काढताना आधी आचळाला दूध लावावे लागते. फायदा उचलण्यासाठी आधी थोडी खुशामत करावी लागते. म्हशीचे दूध काढताना आधी आचळाला दूध लावावे लागते. फायदा उचलण्यासाठी थोडी
खुशामत करावी लागते. म्हशीचे दूध काढताना आधी आचऱ्याला दूध लावावे लागते. फायदा उचलण्यासाठी आधी थोडी खुशामत करावी लागते. म्हशीचे दूध काढताना आधी आचऱ्याला दूध लावावे लागते. फायदा उचलण्यासाठी आधी थोडी खुशामत करावी लागते. म्हशीचे दूध काढताना आधी आचऱ्याला दूध लावावे लागते. फायदा उचलण्यासाठी आधी थोडी खुशामत करावी लागते. म्हशीचे दूध काढताना आधी आचऱ्याला दूध लावावे लागते. फायदा उचलण्यासाठी आधी थोडी खुशामत करावी लागते. म्हशीचे दूध काढताना आधी आचऱ्याला दूध लावावे लागते. फायदा उचलण्यासाठी आधी थोडी खुशामत करावी लागते. जसे करावे तसे भरावे, आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळते. जसे करावे तसे भरावे, आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळते. जसे करावे तसे भरावे, आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळते. जसे करावे तसे भरावे, आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळते. जसे करावे तसे भरावे, आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळते. जसे करावे तसे भरावे, आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळते. जसे करावे तसे भरावे, आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळते. जसे करावे तसे भरावे, आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळते. जसे करावे तसे भरावे, आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळते. जसे करावे तसे भरावे, आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळते. जसे करावे तसे भरावे, आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळते. जसे करावे तसे भरावे, आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळते. जसे करावे तसे भरावे, आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळते. जसे करावे तसे भरावे, आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळते. जसे करावे तसे भरावे, आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळते. जसे करावे तसे भरावे, आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळते. घरोघरी मातीच्या चुली, सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. 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 घरोघरी मातीच्या चुली, मोस्ट MP ये इसमें वो भी था. पळसाला पाणी 3 पण हा चुकीचा आहे. पळसाला पाने 3 हा चुकीचा आहे, रॉंग. घरोघरी मातीच्या चुली, सर्वत्र सारखीच परिस्थिती. 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 सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. पळसाला पाणी 3 सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. तेच तर सर्वत्र सारखीच परिस्थिती. घरोघरी मातीच्या चुली, पळसाला पाणी 3 बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे. सर्वत्र सारखीच परिस्थिती, सर्वत्र सारखीच परिस्थिती. पळसाला पाणी 3 आणि घरोघरी मातीच्या चुली, सर्वत्र सारखीच परिस्थिती. पळसाला पाणी 3 घरोघरी मातीच्या चुली, सर्वत्र सारखीच परिस्थिती. घरोघरी मातीच्या चुली, पळसाला पाणी 3 सर्वत्र सारखीच परिस्थिती. घरोघरी मातीच्या चुली, पळसाला पाणी 3 सर्वत्र सारखीच परिस्थिती. घरोघरी मातीच्या चुली, पळसाला पाणी 3 सर्वत्र सारखीच परिस्थिती. घरोघरी मातीच्या चुली, पळसाला पाणी 3 सर्वत्र सारखीच परिस्थिती. घरोघरी मातीच्या चुली, पळसाला पाणी 3 घरोघरी मातीच्या चुली, सर्वत्र सारखीच परिस्थिती. पळसाला पाणी 3 घरोघरी मातीच्या चुली, पळसाला पाणी 3 घरोघरी मातीच्या चुली, सर्वत्र सारखीच परिस्थिती. सर्वत्र सारखीच परिस्थिती. घरोघरी मातीच्या चुली, पळसाला पाणी 3 सर्वत्र सारखीच परिस्थिती. घरोघरी मातीच्या चुली, पळसाला पाणी 3 सर्वत्र सारखीच परिस्थिती. घरोघरी मातीच्या चुली, पळसाला पाणी 3 सर्वत्र सारखीच परिस्थिती. घरोघरी मातीच्या चुली, पळसाला पाणी 3 सर्वत्र सारखीच परिस्थिती. घरोघरी मातीच्या चुली, पळसाला पाणी 3 सर्वत्र सारखीच परिस्थिती. घरोघरी मातीच्या चुली, पळसाला पाणी 3 सर्वत्र सारखीच परिस्थिती. घरोघरी मातीच्या चुली, पळसाला पाणी 3 सर्वत्र सारखीच परिस्थिती. घरोघरी मातीच्या चुली, पळसाला पाणी 3 सर्वत्र सारखीच परिस्थिती. घरोघरी मातीच्या चुली, पळसाला पाणी 3 सर्वत्र सारखीच परिस्थिती. घरोघरी मातीच्या चुली, पळसाला पाणी 3